ग्रास केला त्रिगुणांचा। वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज पहिल्या चरणाच्या माध्यमातून योगी होण्यासाठी मन पवित्र असावं, मन करारे पवित्र सर्व सिद्धीचे कारण, मन बंधाला कारण, मन मोक्षाला कारण। मन काय आहे? बंधालाही कारण आहे आणि मन मोक्षालाही कारण आहे। आणि जर मन मोक्षाला कारण करायचं असेल तर कलियुगामध्ये काय करावं लागेल? नामचिंतन करावं लागेल। माऊलींनी आम्हाला सांगितलं शतम विहाय भुक्तव्यम। काय सांगितलं? भूक लागली असेल तर 100 कामं बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा पंक्तीला बसा म्हणले। सगळ्यांना आवडतंय नाही का? माझ्यासहित सगळ्यांना आवडतं। भूक लागली तर सगळं काम सोडा, कीर्तन सोडा, टाळ वाजवणं सोडा ना, आधी पंक्तीला बसा। आणि हा सिद्धांत जर कुणाच्या जीवनामध्ये असेल तर समजायचं आपण पक्के नास्तिक आहोत। कोण आहोत? पक्के नास्तिक आहोत। कारण एवढ्या सिद्धांतावर आपलं शास्त्र थांबलं नाही। शास्त्रामध्ये नास्तिक कुणाला म्हणतात कसं सांगितलेले पहा। नास्तिक कुणाला म्हणावं? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागम कुतः। देह गेल्यावर पुन्हा कुठं जाणार आहे कुणाला माहिती आहे का? माहीत नाही। मग काय करा? कर्ज काढा। कर्ज भेटत नाही, मित्राला मागा, मित्र देत नाही, 4 जण एकत्रित या, बँक लुटा म्हणले। बँक लुटील काय करा म्हणले? तूप खाते तरी चांगलं सांगितलं आहे की नाही? त्या काळातले नास्तिक सुद्धा खाण्याच्या बाबतीत चांगले होते। बाकीच्या गोष्टीत बेकार होते पण खाण्याच्या बाबतीत चांगले होते। लुटा पण काय खा म्हणले? तूप खा। आता तूप देणारी गाय आमची शेतकरी कसायला द्यालेत। मग घरामध्ये सुख समृद्धी येईल कशी? आणि म्हणून मानवी जीवन सुधारण्यासाठी संतांनी सांगितलेला मार्ग आपण अवलंबन केला पाहिजे, म्हणजे मन पवित्र होतं। आणि म्हणून म्हटलं योगी पावन मनाचा, ग्रास केला त्रिगुणांचा, परिवार सर्वत्र ही स्वाधीन सुखीते अक्षयी। पहा, अक्षय कशाला म्हणावं? एकाला प्रश्न केला मृदंगाचार्य, अक्षय कशाला म्हणावं? उत्तर दिलं, जे मोठा आहे त्याला अक्षय म्हणावं। मग मोठा चंद्र आहे बेले मामा, मग तो अक्षय आहे का? नाही। असता तर अमोशाला आस्ताला गेला असता का? दुसऱ्याला प्रश्न केला कधी गुरुजींना की बाबा मोठा कोण आहे? गुरुजी म्हणले सूर्य मोठा आहे, सगळ्या जगाला प्रकाश देतो म्हणले। सांगितलं गुरुजींना, सर सूर्य मोठा असता तर सूर्याला ग्रहण लागलं असतं का? आणि सूर्याला ग्रहण लागल्यावर सूर्य छोटाच होतो महाराज, का मोठा होतो? छोटा होतो। म्हणजे चंद्र मोठा आहे पण अक्षय नाही, सूर्य मोठा आहे पण अक्षय नाही, पण त्या चंद्राला आणि सूर्याला प्रकाश देणारा मात्र अक्षय आहे। न तत भासयते सूर्यो न शशांको न पावकः। शशांक म्हणजे चंद्र आणि सूर्याला प्रकाश देणारा मी म्हणजे सच्चिदानंद स्वरूप देव आहे, तो मी आहे। आणि तो तुमच्या गावामध्ये हनुमंताच्या रूपानं आलेला आहे, हे तुमचं भाग्य आहे। शिवहर श्वर 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 प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसानं अलर्ट राहिलं पाहिजे, अलर्ट। नाही तर चिडिया चुग गई खेत अब पछताए क्या भया। त्या चिमण्यांनी खेत खाऊन जावं आणि मग हातामध्ये गोप घेऊन मागं लागण्यात काय अर्थ आहे? आणि म्हणून सावध राहिलं पाहिजे। तस्मात जाग्रत जाग्रत। म्हणून आमचे मनमत माऊली सुद्धा म्हणाले, निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माणी वागा, आपुल्या स्वधर्माणी धर्मानी वागा, आपुल्या स्वधर्माणी वागा, आपुल्या स्वधर्माणी निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माणी वागा, आपुल्या स्वधर्माणी वागा,
गीतेने सुद्धा आम्हाला सांगितलं, स्वधर्मम निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आज भारत देशामध्ये स्वधर्म सोडून इतर धर्माचा प्रवेश करण्यासाठी आपली ओढ वाढत चाललेली आहे. आणि हे जर बंद झालं नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही, लक्षात घ्या. काहीतरी नशीब आहे. बेले मामांच्या सारखी लोक आपल्या परिसरामध्ये आहेत. गेल्या 4 वर्षापूर्वी भव्य दिव्य विद्यार्थी घडावेत, वारकरी घडावा, कीर्तनकार घडावा, मृदंगाचार्य घडावा, गायक घडावा, ज्ञानेश्वरी पाठांतर असणारी साधकं घडावीत. नित्य परिसरामध्ये प्रत्येक गावाच्या मंदिरामध्ये हरिपाठ शिवपाठ संपन्न व्हावा आणि त्या माध्यमातून संस्कार प्राप्त व्हावेत आणि त्यातून महाराष्ट्र घडणार ही दृष्टी अंतःकरणामध्ये ठेवून आमच्या चारठाणच्या गुरुजींचं खूप मोठं शिबिर ठेवलं होतं. त्या शिबिरामध्ये या परिसरातले असंख्य विद्यार्थी सम्मिलित होऊन त्यांनी त्या शिबिराचा लाभ घेतला. अशी संस्कार शिबिरं प्रत्येक वर्षाला एका गावात झाली पाहिजेत. खऱ्या अर्थानं ही शिबिरं ज्यावेळी संपन्न होतात त्यावेळी व्यक्तीला इंद्रियावर विजय प्राप्त करण्याचे संस्कार मिळतात. नाहीतर आत्ताचा काळ आहे, पूर्वीचा काळ असा होता, माणूस सकाळी उठला तर कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती कर मध्ये स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम, असं स्वतःच्या हाताचं दर्शन घेऊन म्हणत होता. आता सकाळी व्यक्ती उठला तर कराग्रे वसते मोबाईल आहे की नाही, कर मध्ये चहा कपम, काय सांगितलं, एका हातात चहा आणि एका हातात मोबाईल. आता चहानं पोट बिघडायले आणि मोबाईलनं डोळे बिघडायलेत. आणि अशा मुलांना जर आपण बॉर्डरवर सेवेसाठी ठेवलं तर 20 नाही, येणाऱ्या काळात 20,000 भरतील. आणि म्हणून त्यासाठी संस्कार पाहिजेत, त्यासाठी संयम पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची शिबिरं घ्यावी लागणार आहेत. मग काय होतं, मितूपणाची बोळवण करता येते. व्यवहारामध्ये सांगितलं, जावयाची बोळवण तुम्ही व्यवस्थित केली नाही तर जावई लेकीला सुखानं जगू देतो का? पहिल्यांदा जावई घरी आणायचा म्हणलं तर त्याचं बोट तरी पिवळं करावं लागतं. आता कळालं काय की देर आई बहार आई आहे की नाही, काय बोट पिवळं करावंच लागतं. म्हणजे ही जावयाची बोळवण आहे. तसं शरीराची बोळवण सुद्धा करता आली पाहिजे. शरीराची बोळवण काय, मितूपणा बोळवण, शरीरातला मी म्हणजे अहंकार, याची बोळवण करायला पाहिजे. आणि याची बोळवण करता आली नाही तर अनर्थ घडणार आहे शरीराच्या माध्यमातून. बघा, एकदा अहंकार धरणी मातेला आला आणि धरणी माता म्हणू लागली, मै बडी मै बडी मै बडी. काय म्हणली, मै बडी मै बडी मै बडी. धर्मानं उत्तर दिलं तिला, तू काहे की बडी, तू तो शेष के माथे पे पडी. धर्मानं उत्तर दिलं, तू मोठी नाहीस, तू शेषाच्या माथ्यावर पडलेलेस. शेषराज म्हणाले, मै बडा मै बडा मै बडा. धर्मानं उत्तर दिलं, तू काहे का बडा, तू तो शंकर जी के गले में पडा. शंकरजी म्हणाले, आता मीच मोठा आहे. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. शंकरजी म्हणाले, मै बडा मै बडा मै बडा. शंकरजींना सांगितलं, तुम काहे के बडे, तुम्हारा तो कैलास पर्वत रावण जी ने उखाड़ा, आत्मलिंग रावण ले गया. शिवजी म्हणाले, जातो हिमालयाला, ध्यानाला बसतो, माझ्या मागच लागू नका म्हणले. शिवजी निघून गेले. मग रावण म्हणाले, आता मीच मोठा आहे. आणि खरंच रावण मोठा होता महाराज. नवग्रहाच्या पायऱ्या होत्या, सिमेंटची पायरी बांधणं होईना, सिमेंटची बांधली तर फरशी टाकणं होईना, फरशी टाकली तर झाडणं होईना, आहे की नाही. किती व्याप आहे.
आणि त्या रावणाच्या घराला कशाच्या पायऱ्या होत्या? नवग्रहाच्या पायऱ्या होत्या. रावण इतका श्रीमंत होता महाराज, रावणानं गुढीपाडव्याला सोन्याचा मुकुट घातला तर त्या मुकुटाचा नंबर पुन्हा गुढीपाडव्यालाच यायचा. म्हणजे रावण वर्षाला किती मुकुट घालत होता? 365. नाही महाराज, चुकीचं उत्तर आहे. रावणाच्या प्रॉपर्टीचा हिशोब लावायला सुद्धा डोकंच लागतं. रावणाला 10 तोंड, 10 तोंडावर 10 मुकुट आणि गुणिले 365 करा. डोक्यावरली प्रॉपर्टी एवढी आहे, पण एक अहंकार अंतःकरणामध्ये आला आणि रावण म्हणू लागला, मै बडा मै बडा मै बडा, तू काहे का बडा, तू तो रामजी के एक बाण से उडा म्हणून सांगितलं. काय सांगितलं? रामाच्या एका बाणानं तू उडाला. मग रामजी म्हणाले मैच बडा. रामजीला सुद्धा धर्मानं सांगितलं मै बडा मै बडा मै बडा. रामजीला उत्तर मिळालं, तू काहे का बडा, तू तो हनुमानजी के हृदय में पडा. हे कुणी लिहिलेलं आहे? तुलसीदासाने लिहिलेलं आहे तुलसी रामायणामध्ये. भगवान से भक्त न बडे कह गये संत सुजान. देवाहीपेक्षा भक्त मोठा आहे हे संतांनी सांगून दिलेलं आहे. आणि म्हणून हनुमंताच्या मंदिरामध्ये राम असतोच. आणि जिथं राम आहे आणि हनुमंत आहेत तिथं मर्यादा आहे. आणि जिथं मर्यादा म्हणजे वैराग्य, हां, मर्यादा म्हणजे वैराग्य आहे, मर्यादा म्हणजे भक्ती आहे. आणि ती जवळ आली की माणसाला देवत्वाची प्राप्ती होते. शिवहर.